नमस्कार. माय PCMCमध्ये आपलं स्वागत. मी विवेक इनामदार. नवे शिलेदार या मालिकेमध्ये आपण पिंपरी चिंचवड महापालिकेची जी नुकतीच निवडणूक झाली त्याच्यामध्ये जे नवे शिलेदार निवडून आलेले आहेत, जे पुढील 5 वर्ष पालिकेचा कारभार सांभाळणार आहेत, अशांचा आपण परिचय करून घेणार आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते यावेळेला नव्याने शिलेदार म्हणून आले असले तरी त्यांचा चेहरा नवीन नाही. यापूर्वी 10 वर्ष त्यांनी पालिकेमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. शीतल उर्फ विजय शिंदे, त्यांचं आपण सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करूया. नमस्कार. 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 जय आणि श्रीराम. खूप खूप अभिनंदन तुमचं यासाठी की तुम्ही यावेळेला हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. पहिली निवडणूक ही जितकी सोपी असती तितकी दुसरी तिसरीही अवघड होत जाते. याचं कारण असं आहे की तुम्ही मतदारांना कायम संतुष्ट ठेवू शकत नाही, सगळ्यांचं समाधान करू शकत नाही आणि लोकांच्या अपेक्षांचं ओझं हे दिवसेंदिवस वाढत जातं. तर काय सांगाल तुमच्या या हॅट्रिक मागचं रहस्य? ह्या हॅट्रिक मागचं रहस्य असं आहे, जास्तीत जास्त लोकसंपर्कामध्ये राहिलो, लोकांची कामं करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा प्रथम निवडून आलतो तेव्हा 3च नगरसेवक होते शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे. परंतु सत्ता जरी नव्हती तरी कामं करून घ्यायची जी कला होती सर्वांच्या माध्यमातून, तर ती करून घेतली गेली त्यावेळेस. एक 100% कामं नाही पूर्ण करू शकलो, कारण ज्या ज्या इच्छा होत्या नागरिकांच्या होत्या, माझ्या मतदारांच्या होत्या, मित्रपरिवाराच्या होत्या किंवा माझ्या होत्या, त्या पूर्ण नाही करू शकलो कारण काही अडचणी होत्या. पण जेवढी जास्तीत जास्त केली तेवढी करून घेतली. सेकंड टाईमला सत्ता होती त्यावेळेस मागची जी कामं पेंडिंग होती ती करून घेतली. आणि मित्रपरिवार आणि संघटनेत काम करत असल्यामुळं संघटना आणि भारतीय जनता पार्टीचे जे पूर्वीपासून जे कार्यकर्ते आहेत, सहकारी आहेत, तर त्यांनी भरपूर प्रयत्न केले की स्वतःच आपण उभा आहोत. शीतल उभा नाही आहे, शीतल निवडणुकीला सामोरे जात नाही, तर स्वतः आपण निवडणुकीला सामोरे जातो आहे, अशा दृष्टिकोनातून त्यांनी 10 दिवस पायाला भिंगरी बांधून कामं केली. म्हणून ह्या हॅट्रिकमध्ये मी यशस्वी झालो. तुमचा जो प्रवास आहे एकूणच तो खूप संघर्षाचा राहिलेला आहे. तुमचे वडीलही मागं बरेच कष्टातून या ठिकाणी स्थिरावले, त्यांनी निवडणूक लढवली होती. या सगळ्या प्रवासाविषयी काय सांगाल तुम्ही? आमचं मूळ गाव म्हटलं तर संगमनेर हिवरगाव पावसा, आणि वडील त्यांचं मामूळ इकडचं असल्यामुळे 1935 साली ते इकडं स्थायिक झाले. आजोबा आमचे मिलिटरीला ते मोठ्या गाड्या ज्या असतात त्याच्यावरती चालक होते, तर ते तेव्हा इकडे शिफ्ट झाले. तर तेव्हापासून आम्ही एकाच जागी स्थिर झालो. त्याच्यानंतर मग त्यांचे फॅमिली सगळी जी काय वाढली ती तर शिक्षण वगैरे त्यांचं झालं. त्याच्यानंतर लग्न झालं असं वडिलांचं. मग मी जन्माला आलो 1980मध्ये. माझाही जन्म इथंच झाला. वडिलांचं सामाजिक कार्यामध्ये योगदान होतं तर ते बघायचो. चुलत्यांचं योगदान होतं, मित्रपरिवार होता, मंडळ होती तिथं. तर त्या मंडळाच्या माध्यमातून मग त्या कामात मला पण रस आला, सामाजिक क्षेत्र. आणि पूर्वीचं सामाजिक काम करताना म्हणजे स्वतः श्रमदान करणे, गणपतीत मांडव ठोकणे, तिथं झाडू पोछा मारणे, साफसफाई करणे, तर ही सर्व कामं होती. त्यामुळे संघर्ष नाही म्हणता येईल, पण देवाची भक्ती केली तर देव म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी, तर देव बरोबर आहे. त्या माध्यमातून झालं. संघर्ष होता कारण पूर्वीची आर्थिक परिस्थिती थोडीशी कमकुवतच होती. त्याच्यातून पण म्हणजे निघालो पुढं सगळ्यांच्या आशीर्वादाने. तुमचं एक फार उत्सुकता आहे लोकांना की विजय नाव आहे, शीतल नाव आहे, ही नावांची काय गंमत आहे? विजय म्हणजे विजय प्राप्त करण्यासाठी विजय नाव ठेवलेले, आणि शीतल म्हणजे थंड, शांत डोक्याने विचार करून. तसं ॲक्च्युली पूर्वी आमच्या वडिलांचा हॉटेलचा व्यवसाय होता छोटासा, रसवंती गृह आणि आपलं वडापाव वगैरे तसं. तर ते आपल्या इथं शीतळ देवी मातेचं मंदिर आहे, तर ते देवीच्या नावाने ते हॉटेल उघडलं होतं. अच्छा. आणि त्यावेळेस मी पोटात असेल तर वडिलांची मित्रांना उत्सुकता असते किंवा घरच्यांची उत्सुकता असते, तुला मुलगीच होणार, हेच होणार, तेच होणार. त्यावेळेस सगळे म्हणायचे, तर ते म्हटलं मुलगी होऊ किंवा काय होऊ, शीतल नाव ठेवून टाकू, कारण हॉटेलचं नाव आहे, ह्याचंच मालक होणार आहे किंवा मालकीण होणार आहे. आणि योगायोगाने मी झालो. आता हॉटेलचा मालक म्हटल्यामुळं हॉटेलला जे नाव दिलं तर शीतळा देवींचं, तेच नाव माझं पुढं झालं. अच्छा. नंतर मग जसं आता मी थोडंसं मोठा झालो तर शीतल नाव, आता मुलं वगैरे त्यावेळेस
सगळे बोलायचे, चिडवायचे, अरे काय मुलीचं नाव वगैरे. आपलं मग म्हटलं विजय ठेवा. मग शालेय जीवनामध्ये माझं नाव सर्टिफिकेटवर विजयच आहे. पण जेवढे पण आमचे नाते गोती आहेत, मित्रपरिवार आहेत, शीतल नावानेच बोलवतात. आणि त्यांना त्या नावामध्ये म्हणजे आपलंसं पण वाटतं. हां, प्रेम आहे त्यात विजय हे थोडंसं वेगळं वाटतं. म्हणजे हां. नाव तेही चांगलंच आहे. हो. पण ते शीतल म्हणून ते फेमसच झालं त्या हिशोबाने. हे सगळं तुमचा शालेय प्रवास कसा राहिला आणि त्या संघाशी कसे संबंध आले तुमचे? शालेय प्रवास म्हटलं तर माझं 10वी शिक्षण झालं आहे. 10वी पूर्ण केलीच नाही. कारण त्यावेळची आर्थिक परिस्थिती आमची खूप होती. शिक्षणापेक्षा पोटाची खळगी मिटवणं हे महत्त्वाचं होतं. वडिलांना पण थोडंसं त्रास होता. तर त्या काळात मग आमचा जो काही व्यवसाय होता तो व्यवसाय चालवणं, त्याच्या माध्यमातून इन्कम करणं. कारण पूर्वी काय एवढे इन्कम सोर्स नव्हते. आणि कुटुंब मोठं असल्यामुळं ती जबाबदारी प्रत्येक कुटुंबाची, फॅमिलीची ज्याची त्याच्याकडं होती. तर त्यावेळेसची परिस्थिती ती असल्यामुळे शालेय शिक्षण काय पूर्ण होऊ शकलं नाही पुढं त्यावेळेस. आणि दुसरं प्रवास म्हटले तर काम करतच इथपर्यंत आलेलो आहे आम्ही. आमच्या घराच्या तिथे एक मोकळं मैदान होतं. तो काळभोर नगरचे काही स्वयंसेवक येऊन त्यावेळेस तिथं ते शाखा घ्यायचे. तर ते शाखा घ्यायचे तर आता मी काम वगैरे करायचं, तर खेळायला काय भेटायचं नाही. आणि परिस्थिती हे असल्यामुळं आपण काय एवढ्या मोठ्या वस्तू, खेळणी घेऊन खेळू शकत नव्हतो. तर सहज ते बघत तिथं मग संघाशी माझी नाळ जोडली. तिथं शाखेत गेलो, तिथं थांबलो. त्यांच्यासाठी जे काय आता श्रमदान करायला लागायचं, साफसफाई वगैरे ते करू लागलो, मदत करू लागलो. काही तिथले लोकं स्थानिक अडचणीत निर्माण करायचे, तर त्या अडचणी दूर केल्या. आणि मग त्यानंतर ते संघाशी माझी नाळ जुळली त्यावेळेस. आणि हे मंडळांशी तुम्ही नवीन मंडळ केलं आणि वडिलांनी जी चालवली होती त्यातच पुढे सक्रिय झाला? नाही, आमच्या तिथं जुनं मंडळ होती. आम्ही नवीन स्थापन केलं. पहिल्याच वर्षी आम्ही स्थापन केल्यानंतर 10-12 मुलांनी मिळून छोटा गणपती बसवला. छान पद्धतीने हे केलं. नंतर तिथलं कला-कौशल्य बघून पुढच्या वर्षी मोठ्या मंडळांनी आमच्याकडेच जबाबदारी सोपवली, की आता तुम्ही परिपक्व झालेले आहेत, मंडळ सांभाळू शकतात. आणि मंडळांनी मग कार्याध्यक्ष बनवलं त्यावेळेस. आणि मग त्या मंडळाच्या माध्यमातूनच आम्ही पुढे गेलो. आमचं यशस्वी नावाचं मित्रमंडळ आहे. पूर्वी स्फूर्ती नाव होतं. त्यावेळेस ते काही कारणाने बंद केलं गेलं रजिस्ट्रेशन वगैरे. नंतर यशस्वी म्हणून हे आपलं आता कंटिन्यू चालू आहे. म्हणजे ते त्याच्यानंतर नावही मंडळाचं चांगलं मंडळाचं आहे, पहिलं यशस्वी. स्फूर्ती होतं, मग तुमचं यशस्वी नाव होतं. विजयी. हां, यशस्वी होतं. मग त्यानंतर आम्ही 1-2 अजून बाकीचे मंडळं स्थापना वगैरे केली आणि त्या माध्यमातून विविध कार्यक्रम आपण मग करू लागलो. त्यातून तुमच्या एक नेतृत्वाला एक दिशा मिळाली आणि चालेल. तिथून पुढे आलं तुमचं नेतृत्व. एकूण व्यावसायिक प्रगती कशा पद्धतीने तुमची झाली? शिक्षण झालं, त्यानंतर सामाजिक कामही चालूच होतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबाला एक आर्थिक आधार देणं, करता मुलगा म्हणून. तुम्ही मला वाटतं सगळ्यात मोठे होतात भावंडांमध्ये. तर ती जबाबदारी तुम्ही कशी? 10वी शिक्षण घेत असताना 10वीतच मी कामाला जात होतो. तर पिंपरीमध्ये बांधकाम व्यावसायिक आहेत, त्यांच्याकडे कामाला लागलो. त्याच्या आधी मी टेल्को कंपनीमध्ये काम केलं होतं कॉन्ट्रॅक्टवरती. इलेक्ट्रिशियनच्या हाताखाली जायचो. पण ते कॉन्ट्रॅक्टवरती असल्यामुळं ते एवढं काम द्यायचे, की ते काम सोसायचंच नाही. कारण वय काय एवढं नव्हतं त्यावेळेस. त्याच्याने थोडंसं काहीतरी आजाराला वगैरे कारण झालं. मग ते नंतर घरचे म्हणले, "नको बाबा काम करू." त्यावेळेस पगार तिथं चांगला होता, 1600-1700 रुपये होता. त्या काळात. हां. पण तो सोडून म्हटलं पगारापेक्षा आपल्याला तब्येत शिकायला महत्त्वाची भेटलं आहे. पाहिजे आणि स्वतः राहिलं पाहिजे. आपल्यावरती कुटुंबाची जबाबदारी आहे. बरं. आई-वडील आहेत, पुढं बाकीचा भाऊ आहे, बहीण आहे. त्यामुळं मग ते सोडलं आणि पिंपरीमध्ये बांधकाम व्यावसायिक आहे वाधवानी कन्स्ट्रक्शन म्हणून, त्यांच्याकडे जॉबला लागलो. तर तिथं ऑफिस बॉय म्हणून लागलो प्रथमतः. अच्छा. आणि 400 रुपये तिथं पहिला पगार झाला. 3 महिन्यानंतर 800 रुपये केला, डबल केला. महिन्याचा? हां, महिन्याला 400 रुपये होता सुरुवातीला. 3-6 महिन्यानंतर वाढवला. ते कामाची कला बघून सकाळी मी 8 वाजता उठून जायचो, टाईम टू टाईम ऑफिस उघडायचो, साफसफाई करायचो. रात्री सर्व बंद होईपर्यंत सगळे लोकं घरी जाईपर्यंत जात नव्हतो. मी पूर्ण कामात जुटून घेतलं होतं. आणि ते करत असताना मग आपलं सर्वांशी संपर्क होता, आपल्या मित्र, परिवार. तर त्या माध्यमातून मग लोकांची संपर्क वगैरे आहे हे कंपनीने बघून थोडंसं जबाबदाऱ्या माझ्याकडे वाढवल्या, की बाबा हा काम करू शकतो ह्या प्रकारचं. गाडी वगैरे चालवायला यायची. तशा जबाबदाऱ्या वाढत गेल्या तर तिथंच माझं मग प्रोग्रेस झालं. मग नंतर कधी मला साईड सांभाळायला पाठवायचे, ज्या मटेरियलच्या गाड्या बिड्याच्या, तर त्या व्यवस्थित आपण
मेंटेन करून घ्यायचो. त्याच्यानंतर मग साईड मॅनेजर करून टाकलं. मग प्रोजेक्ट इन्चार्ज केला. प्रोजेक्ट इन्चार्ज झाल्यानंतर मग मी पण स्वतःचा व्यवसाय चालू केला त्याच्यातून. म्हणलं आपणही मटेरियल सप्लाय करू, कारण कॉन्टॅक्टमध्ये सगळेच होते. मग बाहेर आपण मटेरियल व्यवसाय चालू केला की सप्लाय चालू केलं. आणि कालांतराने 8-10 वर्षानंतर सप्लाय करत करत मग कामं घ्यायला चालू केली बांधकामाची. पहिलं कंपनीचं काम घेतलं थोडंसं. मग बाहेरचे 2-4 मोठे बिल्डिंगची कामं घेतली, घरं बांधायची. मग त्याच्यातून मग बांधकाम व्यवसाय, जमीन विक्री करणं वगैरे ह्या व्यवसायामध्ये पुढं आपण गेलो. त्यात रुळात हां. चांगला जम बसवला. पण तो म्हणजे मला आजही आनंद होतो की मी त्यावेळेस जर ते 1600-1800 रुपये बघितले असते आणि हे 400 रुपये कमी म्हटलं असतं तर आज इथपर्यंत पोचलो नसतो. कारण त्यावेळेस जी देवानी मला अक्कल दिली की बाबा तू 400 रुपयाची नोकरी कर, इथून प्रगती होईल, तर ते महत्त्वाचा टर्निंग पॉईंट झाला हा माझा एक तो. तरुणांना एक चांगला संदेश आहे हां. की कशा पद्धतीने बघितलं पाहिजे. नाही तर फक्त पैशाकडे बघून यश मिळणं नाही अवघड मिळत, आहे. नाही पडेल मिळत. ते काम करण्याची जी तुमची ती तयारी होती आणि कष्टाची तयारी होती, प्रामाणिकपणा होता, त्याच्यामुळे तुम्ही हे यश गाठू शकला. आता ज्यावेळेस ते नोकरीला होतो, 400 रुपये पगार होता, तर त्यावेळेस 26 जानेवारीला आपले झेंडे आणा पुण्यातून, ते विका. त्याच्यानंतर तिळगुळ, तिळगुळाच्या पुड्या बनवायच्या, आपल्या 10-20 किलो आणायच्या पुड्या बनवायच्या, 1-1 रुपयाला ते विकायचे. हे छोटे छोटे व्यवसाय मी कंटिन्यू करत राहिलो. बिझनेस. हां, कलिंगड आणून विका, क्या गणपती बाप्पा आणा. हां. म्हणजे हे छोटे छोटे, कारण काय व्हायचं त्यावेळेस मग बाकीचे मित्रपरिवार सांभाळायचे, मॅनेजमेंट करून द्यायचो. आणि संपर्क असल्यामुळं गिऱ्हाईकांना आपण, म्हणजे संपर्क असल्यामुळं गिऱ्हाईकं आपली वाढायची. माझा ह्याचा मोठा व्यवसाय होता फटाक्यांचा, अच्छा. पण तो बंद केला. 2012ला मी नगरचौक झालो, त्यावेळेस तो बंद करून टाकला. कारण एकीकडे बोर्ड लावायचे, फटाके वाजवू नका, पोल्युशन टाळा, आणि तोच व्यवसाय आपण करायचा. तो माझा वर्षाचा म्हणजे 1 करोड रुपयाचं ट्रान्झॅक्शन होतं अच्छा. दिवाळीत. ओके. पण बंद करून टाकलं. म्हणलं नाही, आपल्याला चांगल्या मार्गावर जायचं, आपण लोकांना चांगलं शिकवायचं आहे, तर पहिलं आपण स्वतः अंगीकारलं पाहिजे. त्यामुळे तोही बंद केला. आता ह्या व्यवसायात व्यवस्थित आहे. हे खूपच, ह्या गोष्टी मलाही माहिती नव्हत्या, या निमित्ताने त्या पुढे आल्या. पहिली तुमची जी निवडणूक होती ती, त्यापूर्वी तुम्ही पक्षाचं काम सुरू केलं होतं का पक्षाची जबाबदारी नंतर आली तुमच्याकडे? नाही, पक्षाचं सदस्य म्हणून मी काम करत होतो. खासदारकीला प्रतिभाताई लोखंडे उभ्या राहिल्या होत्या 96च्या नंतर. तर पवार साहेबांच्या हां, विरोधात. पवार साहेबांच्या वेळेस. तर त्यावेळेस आम्ही खूप काम केलं. तर कारण माझाही जन्म त्यांच्या हातूनच झालेला आहे. माझ्या भावाचाही जन्म त्या हॉस्पिटल, डॉक्टर्स आहेत लोखंडे ना. हॉस्पिटल. हां, त्यामुळं ते एक आम्हाला आपुलकी होती की आमच्या ताई, म्हणजे एक दुसरी माताच, ती आली पाहिजे निवडून. निवडणुकीचं एवढं माहिती नव्हतं की राजकारणात काय, पण उभे आहेत, वैयक्तिक, आले हां. पाहिजेत. हां, तर ती अटॅचमेंट होती. त्याच्यानंतर मामनचंदजी अगरवाल होते जनसंघाचे, ते काम, त्यांचे ते सद्गुरू शहराध्यक्षही होते ना, शहराध्यक्षही होते. तर ती कामं म्हणजे ते आमच्या तिथंच राहिलं असल्यामुळं कसं आमचं मग त्यावेळेस ते म्हशी वगैरे होत्या, तर दूध वगैरे घालायला जायचो. तर ह्या संघटनेमध्ये ते आपण काम करायचो. प्रचारक म्हणून काम करायचो, वॉर्डापुरतं मर्यादित होतं. खासदारकीला कारभार नगर ते चिंचवड स्टेशन एवढाच भाग होता लहान असल्यामुळं. तेव्हा बारामती मतदारसंघ हां, होता. आणि पूर्वी ते बघत असाल ते लोकांच्या भिंतीवरती काव मारायचा आणि रिझॉर्ट करून ठेवायचं. तर ते काम आमच्याकडे रात्रीचं असायचं. ते काम करायचो आम्ही आवर्जून. तेव्हा आपले फ्लेक्स वगैरे नव्हते. हां, फ्लेक्स वगैरे नव्हते. अजून पण आमचे काही सोसायट्यांमध्ये पूर्वी त्यावेळेस ते मार्किंग करून ठेवलेले अजून तसेच आहेत. नंतर पेंटिंग केले नाहीत, पण आहेत तसे. तर ह्या कामातून मग पुढं घेत गेलो आणि 2012ला उमेदवारी मागितली संघटनेकडं. तर उमेदवारी दिली आपल्याला त्यावेळेस. आणि उमेदवारी पण दिली म्हणजे माझा जो प्रभाग होता तो शिवसेनेला गेला. तर मी जिथं राहतो, आणि मी पलीकडच्या वॉर्डात निवडणूक लढवली. अच्छा, म्हणजे जिथं राहत होता त्यापेक्षा दुसऱ्या वॉर्डात दुसरीकडं. पण तिथं मित्रसंग्रह भरपूर होता माझा. आणि मित्रसंग्रह असा होता की माझं म्हणजे फॅमिली रिलेशन होते. मग त्यांच्या घरातले मला कधी त्यांच्या मुलाचा मित्र आहे म्हणून समजतच नव्हते, आपलाच मुलगा आहे असं समजून. तर त्यांच्या जीवावरती, आणि मग बाकी भारतीय जनता पार्टीचे जे तिथं मतदारबंधू आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्या जीवावरती पहिलं इलेक्शन एकदम सोपं आणि सरळ निघालं. म्हणजे 1-1.5 महिन्यामध्ये मी जातोय तिकडे, तयारी करतोय, आणि सर्वांनी मग मला तेवढी साथ दिली. तर ती म्हणजे खूप मोलाची होती त्यावेळेची. तेव्हा पहिल्याला किती मताधिक्य होतं? पहिल्या ह्याला पण मी 3-1 हजार मतांनी निवडून आलो. छान, म्हणजे पहिल्या सुरुवातच चांगली दणदणीत झाली तुमची. आणि चुरस पण चांगल्या दिग्गजांबरोबर होते, ज्यांनी 2-2 वेळा इलेक्शन लढवले होते. हां. तेव्हा कोण होतं विरोधात? तेव्हा माझ्या विरोधात पंकज थोरात म्हणून राष्ट्रवादीमधनं होते, आणि अजून एक जण होतं शिवसेनेचं पण.
तेव्हा द्विसदस्यीय वॉर्ड होता. 2चा प्रभाग होता. 2चा प्रभाग. हा नाही, त्यावेळेस माझ्या विरोधात काँग्रेसमधनं एक युसूफ खान म्हणून होते. हां. जयश्री गावडे पण समोर होत्या त्यावेळेस. अच्छा. आणि राष्ट्रवादीवरनं पंकज थोरात होते हम्म. लढत. आणि मनसेचा पण कॅन्डिडेट चांगला होता, विजय पाटील म्हणून. हो. त्यांनी पण त्यावेळेस 5-1 हजार मतं घेतली होती. मित्रच होता, हां, हां. तिथलंच होता. पण चांगलं म्हणजे त्यावेळेस पण मला म्हणजे दिलं लोकांनी. तेव्हा नवखं पहिल्यांदाच महापालिकेत आलात. मग त्यानंतर कसं जुळवून घेतलं, सगळी माहिती करून घेणं आणि कामं मार्गी लावणं, हे कसं शिकत गेला? इथला खरा अनुभव मला म्हणजे मी बांधकाम व्यावसायिकांकडे जिथं कामाला होतो तर ॲडमिनिस्ट्रेशनचं काम माझ्याकडे होतं पालिकेचं. त्यामुळं पालिकेत जाणं येणं असं मला कधी असं हे नाही वाटलं की पालिका म्हणजे खूप वेगळे काहीतरी जाणं, कारण कंटिन्यू माझं जाणं होतं. जाणं. आणि त्या निमित्ताने बऱ्याचशा अधिकाऱ्यांशी संपर्क होता. आणि जेव्हा मी त्या संपर्कातून नगरसेवक झालो तर त्या अधिकाऱ्यांनीच जास्त आपुलकीने मला एक मदत केली. त्यांनी आधीचा प्रवास पाहिला होता तुमचा. त्यांनी बघितलं होतं नेहमीचं बोलणं चालणं त्यांच्याबरोबर राहणं, तर ते प्रवास बघितला होता तर त्यांनी ह्या प्रवासात साथ दिली मला. अच्छा. त्यामुळं नवीन काय असं शिकण्यासारखं काय वाटलं नाही. ठीक आहे, सभागृहापर्यंतची गोष्ट जी होती की सभागृहात कधी दाखल झालो नव्हतो, तर सभागृहात कसं वागायचं, काय वागायचं, तर आपले ते बाकी ज्येष्ठ नेते जे त्यावेळेस होते तर त्यांनी शिकवलं, बाबा असं आलं पाहिजे, असं बोललं पाहिजे, असा नमस्कार केला पाहिजे, अशा पद्धतीने बसलं पाहिजे. तर ते त्यांनी शिकवलं, त्या मार्गावरती आम्ही चाललो मग. आणि त्यावेळेस तर 3च नगरसेवक होते भाजपचे. हो. पिंपरी विधानसभेत एकटाच होतो मी. बरोबर. म्हणजे पक्षाचा अगदी पडत्या काळात सुद्धा तुम्ही काम पाहिलंय, हो. की जेव्हा अगदी मोजके एका हाताच्या बोटावर मोजणे होतं. इतके सुद्धा नगरसेवक नव्हते. नव्हते. त्या काळातही तुम्ही काम केलेत. आणि मागच्या वेळी जे दुसऱ्या वेळेला आलात ते एकदम 77 नगरसेवक आले एकदम. 370. तर हे तेव्हा अपेक्षित होतं का, की पक्षाची एकेकाळी विरोधी पक्ष नेता पण आपला नव्हता भाजपचा, आणि एकदम सत्ता पूर्ण भाजपची आली? अपेक्षित होतं का? होतं. अपेक्षित का होतं? त्यावेळेस जे बलाढ्य जे लोक होती राष्ट्रवादी पक्षामधली, ती आपल्या पक्षात आलती. उदाहरणार्थ लक्ष्मण भाऊ आलते, महेशदादांचा सपोर्ट होता. आणि ह्यांच्याकडे एक वेगळ्या प्रकारची रणनीती आणि अभ्यास होता. आणि भाजपचा जो कोर माणूस आहे तो कंटिन्यू भाजपचा होता. आता त्यावेळेस आम्ही अण्णा बनसोडे आणि अमरजी साबळे यांचं काम बघितलं होतं, नुकतेच अमरजी साबळे. तर त्यावेळेस पिंपरी विधानसभेमध्ये 55,000-56,000 मतं त्यांना भेटली होती महिन्याभरात. हो. तर तो मतदार होता. आणि नंतर जसं 2012चं आमचं इलेक्शन झालं, 2014ला केंद्रात सत्ता आली, नंतर ह्याच्यात सत्ता आली महाराष्ट्रात. तर केंद्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या ज्या योजना आहेत त्या भरपूर इथं पोचवल्या गेल्या आणि भरपूर लोकांचा फायदाही करून दिला गेला. तर त्यावेळेमुळं अपेक्षित होतं की पिंपरी चिंचवड शहरामध्ये काय पालट होणार आणि भाजपची सत्ता येणार, ते अपेक्षितच होतं. आणि ते भरघोस यश भेटलं, कारण त्यावेळेस हे बाकीचे जे उमेदवार होते तेही आपण आपल्या पक्षामध्ये समाविष्ट झाले होते. आता ही पहिल्या वेळेनंतर पहिला असतो तो काय म्हणतात, पहिला डाव देवाचा. पहिल्या ह्याच्यात माणूस फार अपेक्षाही ठेवत नाही पदांची वगैरे. दुसरी जी टर्म होती त्या काळातही तुम्हाला काही फारशी पदं वगैरे काही मिळालं नाही. बरोबर. काय नक्की झाला होता प्रॉब्लेम? त्यावेळेस कर्तृत्व किंवा ते सांभाळणे योग्य नसन म्हणून राहिलं असन. त्यावेळेसच्या पक्षश्रेष्ठींनी तसा निर्णय घेतला असेल. आणि बाकीच्या आमदारकीतलं खासदारकीमधलं कामं बघून जास्त काम करणारा माणूस आहे तिथं कुठंतरी मी कमी पडलो असेल काम करताना, म्हणून ते बाजूला ठेवलं असेल. त्यावेळेस तुमचं नाव स्थायी समिती अध्यक्षपदासाठी चर्चेत आलं होतं. होतं साहेबांकडून आलं होतं. काय नक्की तिथं कुठं माशी शिंकली? नाही, माशी शिंकले असं नाही म्हणते ना. त्यावेळेस माझा अभ्यास कमी असन असं वाटलं असन म्हणून ठेवलं असन साईडला. कारण बऱ्याच योजना त्यावेळेला तुम्ही मांडल्या होत्या, बऱ्याचशा हो. चर्चा झाल्या होत्या, कार्यक्रम भरपूर. की अगदी अटल बिहारी वाजपेयी उद्यानासारखे हो. प्रकल्प देखील तुमच्या संकल्पनेतून हो. साकारले गेले. संकल्पना भरपूर होत्या, आत्ता पण बऱ्याच संकल्पना आहेत. त्यावेळेस हे चौक सुशोभीकरणाचा पण हा आपलाच मुद्दा होता, म्हणजे आपणच तो मांडला होता. आत्ता यांनी NGOच्या माध्यमातून केलं. आणि एक मी वेगळी थीमच घेऊन आलतो की आपण आता मी बाहेर देशात पण फिरून आलेलो आहे, तर तिकडचं कसं रस्ते किंवा आयडेंटिफाय होतं की इथं गेल्यानंतर हा एरिया आहे म्हणून. तर मी त्या पद्धतीने ते मांडलं होतं की बाबा प्रत्येक चौकामध्ये आता जिथं एज्युकेशन सेक्टर आहे आपल्या इथं, जिथं कॉलेज स्कूल आहेत,
तर त्या चौकांमध्ये एज्युकेशनलच काहीतरी म्युरल्स उभारले गेले पाहिजेत. जिथं इंडस्ट्रीयल आहे तर त्या लोक बाहेरून जर आली तर त्यांना ते त्यांना त्या कळलं पाहिजे की बाबा भागाचं- हा इंडस्ट्रीयल एरिया आहे. परत ही एक थीम घेऊन मी आलो होतो. आता आपण पिंक सिटी म्हणतो ह्याला, जैसलमेरला, जयपूरला. जयपूर. हां, तर तिथं गेल्यावरती कसं जयपूर म्हणलं की सर्व ते सगळं पिंक वगैरे. pink, हां, मध्ये तर ते एक बांधकाम. वेगळं वाटतं, काहीतरी वेगळं. पण तर त्या पद्धतीने मी केलं होतं की आपले बॉम्बे पुणे रोडला पूर्वी सगळी चिंचची आणि वडाची झाडं असायची. तर ती आता कालांतराने आपण गेले. काढून घेतली गेलेली आहेत. तर ते त्याच्यासाठी मी थीम तयार केल्या होत्या की आपण ह्या ह्या एरियामध्ये गेलं की अशाच प्रकारची झाडं असली पाहिजे, की लोकांना कळलं पाहिजे की हे नारळाचं झाड दिसलं म्हणजे आपण ह्या एरियात आलो. आलंय. म्हणजे बोर्ड बीड वाचायची गरज नाही लागली नाही. पाहिजे जास्त करून. म्हणजे जो शिकलेला नाही आहे तर त्यालाही कळलं आहे बाबा ही झाडं आली हे आपलं. आणि पूर्वी लोक सगळी खानाखुणांवरतीच जायची. हो, हो. की इथं टर्न मारायचा, बाबा इथं एक बिल्डिंग आहे, तिथून टर्न मारले की आपलं घर येतं किंवा काय येतं. तर त्या पद्धतीने आम्ही थोडंसं थीम केलं होतं. आणि त्यावेळेस काय पक्षश्रेष्ठींनी काय विचार केला असेल, त्यावेळेस थांबवलं असेल. पण आहे, पक्षश्रेष्ठी संघटनेचं काम करतोय, त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. ज्यावेळेस त्यांना योग्यता वाटेल त्यावेळेस ते काही देतील. असं म्हणतात की एखादी काहीतरी मोठी गोष्ट तुम्हाला गोष्ट मिळणार असते, त्यासाठी तुमचे हात काही वेळेला रिकामे राहतात. असं पण असू शकतं. असं या 10 वर्षांचा तुमचा महापालिकेतला जो प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये तुम्ही प्रभागासाठी केलेली ठळक कामं कुठली? एक तर आपलं जे सांस्कृतिक वारसा लाभलेलं आहे, रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आपल्या इथे. शहरामध्ये कुठलाही नेता येऊ द्या, कुठल्याही पक्षाचा, त्याचा एक कार्यक्रम तिथं होतोच. आणि कितीही मोठे दिग्गज कलाकार आहेत तर त्यांचे तिथं कार्यक्रम होतात. तर त्याची जी दुर्व्यवस्था झालेली होती, सर्व मोडकळी चालू होतं, तर त्याचं एक नूतनीकरण केलं चांगल्या पद्धतीचं. आणि तिथली सिस्टीम, इकोसिस्टीमची साऊंड सिस्टीम आहे ते चांगल्या पद्धतीचं केलं. तिथं आर्ट गॅलरी एक आपण बनवली, कॅफे वगैरे केला. त्याच्यानंतर ॲटो क्लस्टर ते काळेवाडीला जाणारा जो ब्रिज आहे त्याचं बरेच वर्ष काम रखडलेलं होतं. आणि त्याला ते त्यावेळेस रॅम्प बनवले नव्हते खाली उतरायला. तर त्याला रॅम्पचं प्रोव्हिजन आपण करून घेतलं, जेणेकरून एम्पायर तिथं, हां. इस्टेटमधले पण लोक काळेवाडीला तिथून वर जाऊ सहजासहजी जाऊ शकतात किंवा ते चिंचवडला उतरू शकत शकतात. होते. त्याच्यानंतर आमचा स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग आहे, ज्याला लोक जास्त लिंक रोड, पिंपरी चिंचवड हो, लिंक रोडने हो, ओळखतात, पण त्याचं हो. खरं नाव स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग आहे. हो. तर चिंचवड गावातल्या लोकांसाठी ते एक मला फायद्याचं झालं, की ज्यांना नाशिकला जायचं आहे, नाशिक फाट्याला जायचं आहे, टेल्कोला जायचं आहे किंवा त्यांना भोसरीला direct जायचं आहे, तर पुलावर, त्यांना हो. जाण्यासाठी तो एक रॅम्प केला. आणि तो रॅम्प म्हणजे नदीवरती गेला. त्याचं पण पर्यावरण खात्याकडून परवानगी घेऊन करता वेळ गेला, परंतु तो 2 वे केला आम्ही. म्हणजे एम्पायर इस्टेटला सिंगल आहे, एक तर नुसतं वर चढायचं आहे आणि एक उतरायचं आहे. त्यांना तिथं दोन्ही दोन्ही गाणे सोयी. जात नाही. आज तिथं थोडी अडचण येते, काही महारथी असतात विरुद्ध दिशेने येतात. हो, ते. पण इथं तसं नाही केलं. तो एकदम मोठा सर्कल घेऊन आपण ते केलेत दोन्ही. तर तो एक चांगला प्रकल्प झाला. त्याच्यानंतर पाण्याच्या टाकीचा होता, पाणी जरा कमी होतं तर पाण्याची टाकी एक मोठी उभारली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चिंचवड गावातल्या नागरिकांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची बिल्डिंग किंवा प्राधिकरणातल्या ऑफिसला जायला लागायचं छोट्या मोठ्या कामांसाठी. टॅक्स बिक्स भरायचे होते, पण त्याच्यात काय अडचणी झाल्या की तिथं फेरफटका मारायला लागायचा. तर ते प्रभागचं कार्यालय जे होतं ते एकदम छोटं होतं, ते मोठं अत्याधुनिक बनवलं आपण क्षेत्र. आणि तिथं सगळ्या योजना तिथं चालू केल्या. बाकी सिमेंट कॉन्क्रीट वगैरे हे तर जनरल कामं जी आहेत रोडची. ते आणि अहिंसा STP चौकातलं पण तुम्ही अहिंसा चौकाचा खूप मोठा चांगला विषय होता. तिथं कंटिन्यू ST बसेस लागायच्या या ट्रॅव्हल्सवाल्याच्या, आणि ते काय कुठल्या पद्धतीत बंद होतच नव्हते. आणि त्या असायच्या म्हणून तिथं काही हातगाडीवाले असायचे व्यवसाय करणारे. ठराविक तर त्यांचा आणि त्यांचा काही संबंध नव्हता, कारण त्यांचं गिऱ्हाईक वेगळं होतं आणि ह्यांचं. पण तो चौकात जी कोंडी व्हायची ना, त्याच्यामुळे 1-2 अपघात झाले. आणि एक अपघात असाच झाला, म्हणजे एक 2 व्हीलरवरती एक लेडीज आणि मुलगी होती. तो अपघात झाला आणि त्याच्यात ते मयत झाले, म्हणजे मरण पावले. तर त्यावेळेस मी म्हटलं की काही जरी झालं तर ह्या चौकाची कोंडी सोडवायची, नाही तर ह्या गाड्या तरी बंद करायच्या. ते 1-2 वेळा जाऊन त्यांना विनंती वगैरे केली, बंद करा वगैरे काही. पण त्या व्यावसायिकांच्यामध्ये काय बदल नाही आला. मग आपलं वाहतूक प्रशासन, आयुक्त साहेब आणि ते, आणि दोघं एकमेकावरती ढकलायचे की ह्या गाड्यांमुळं ते झाले, आणि लोक म्हणायचे तुमच्या पथारीवाल्यांमुळं झालं. मग पथारीवाल्यांना एकदा बंद करून टाकलं. तर ते बंद केल्यानंतर ते म्हणले आता आम्ही पोटं भरायची कुठून, आणि म्हणले आम्हाला त्यांचं गिराईकच नसतं आणि ह्यांच्यामुळं आम्हाला अडचण होती.
मग त्यांची वेगळी व्यवस्था करून घेतली महापालिकेच्या माध्यमातून. त्यांना एक चांगली जागा सेफ दुसरीकडे करून दिली. ते झाल्यानंतर हे पण बंद करून टाकलं आणि आज तो चौक एकदम म्हणजे श्वास मोकळा घेतो. म्हणजे खूप गर्दी कमी झालेली आहे. बाकीचे आपले आता टू व्हीलर वगैरेचे आहेत आणि आत्ता तर ब्रिज पण बंद आहे. तिथून फोर व्हीलर येत नाहीत. तरी एस्केपच्या तिथून येतात गाड्या. पण झालं म्हणजे त्या दृष्टिकोनातून पथारीवाल्यांनी पण साथ दिली, तिथल्या दुकानदारांनी पण साथ दिली आणि वाहतूक प्रशासनाने महत्त्वाचं त्याच्यात भूमिका बजावली. तेव्हा त्या बस दुसरीकडे शिफ्ट करा. त्यांच्यासाठी पण एक असं म्हणजे मी त्यावेळेस मार्ग काढला होता, की एखादी कुठंतरी सिटीच्या बाहेर किंवा शहराच्या थोडंसं बाहेर जागा घेऊन तिथंच हे केलं गेलं पाहिजे थांबणं. जसं आज शिवाजीनगरला थांबतात. हो. हे पण पूर्वी मी बँगलोरला गेलतो तर तिथं बघितलं होतं, की जे टुरिस्टवाल्यांची जे ऑफिस असतात त्यांच्या छोट्या गाड्या असतात हो. आणि तिथं आपण गेलं तिकीट तिथून- काढलं की तिथून ते घेऊन, तिथून हां. नेऊन 4-5 किलोमीटर बाहेर घेऊन जातात. तर तशा पद्धतीची व्यवस्था करणं गरजेचं आहे म्हणजे शहरावरती लोड येणार नाही असलं ट्रॅफिक. आता या 10 वर्षांच्या याच्यानंतर सगळ्यात अवघड मानली जाते तिसरी निवडणूक. हो. ही तिसरी निवडणूक ही खरोखरच चॅलेंजिंग मानली जाते, कारण तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं असतं. त्यामुळे या तिसऱ्या निवडणुकीचा कसा अनुभव राहिला? एक छान अनुभव आला कारण सतत काम करत राहिलो. आत्ताच्या निवडणुकीमध्ये 8 वर्षाचा गॅप पडला. 5 वर्षांनी इलेक्शन लागतं. त्यातमध्ये 2 वर्ष कोविडचे गेले. कोविडमध्ये आम्ही जे लोकांना मदत करायची होती म्हणजे कोविड लागला, लॉकडाऊन झालं तर दुसऱ्या दिवशी मी काम चालू केलं. त्यावेळेस आपल्या इथं अजित पवार म्हणून अतिरिक्त आयुक्त होते. हो. अहो म्हटलं आम्ही लोक बाहेर पडलो नाही तर लोकांचे प्रश्न सोडवणार कसे? ते म्हणले नाही सगळ्यांना बंद केलं. अहो म्हटलं ह्याच्यावरती काहीतरी निर्णय तुम्हाला घ्यायला लागेल. म्हणले या भेटायला आणि त्यांच्याकडे भेटायला गेलो. मग आम्ही ती पास सिस्टीम चालू केली. मग ती सगळ्यांपर्यंत पोचली आणि मग बाहेर म्हणलं पालिका प्रशासनाचे लोक आहेत किती, त्यात पण अर्धे निम्मे घाबरणारे होते, काही वयस्कर होते. म्हणलं हे जर असं राहिलं तर पूर्ण शहरावरती किती लोड येईल आणि हाहाकार माचल. त्यावेळेस मग त्यांनी ते विचार केला, पासेस दिले. मग काही लोक आपले संघटनाची, मंडळांची सगळी लोक पुढं आली, कामं करायला लागली. म्हणजे कोविडमध्ये आहेत. मग तो काळ गेला. त्याच्यानंतर बाकी परत 3 वर्ष आमचं राजकीय चालूच होतं इलेक्शन. तर 5 वर्षानंतर इलेक्शन लागलं नाही. त्याच्यानंतर 3 वर्षाचं प्रशासन राजवट होती. पण प्रशासन राजवट होती तर एक नागरिक म्हणून मी कामं करून घेत होतो. जरी मला तिथं सभागृह नव्हतं बोलायला, परंतु मी जाऊन एक नागरिक म्हणून, करदाता म्हणून मी जाऊन कामं करून घ्यायचो नागरिकांची. एवढंच आहे की आधीचा काळ आणि आत्ताचं काम करून घेताना थोडीशी कसरत करायला लागायची, कारण अधिकारी पण नवीन होते, पण जुने अधिकारी करायचे सहकार्य. तर हे चालू असल्यामुळं तिसरी टर्म काय असं मला एवढं अवघड वाटली नाही. कारण आत्ताचा जो प्रभाग होता तो माझा 2017ला पण तोच होता आणि संपर्क तोच होता. 2012ला जो प्रभाग होता त्याच्यात 2017ला वेगळा जॉईन झालं होतं. तर त्यावेळेस थोडंसं हे झालं होतं की बाबा पूर्वी आपण एवढ्याच सीमित एरियामध्ये काम करत राहिलो आणि नंतर काय. पण हे काम करत असताना मी कधी प्रभागासाठी काम केलं नाही. आता ज्यावेळेस 2014ला भारतीय जनता पार्टीची सत्ता आली केंद्रात आणि नरेंद्र मोदीजींनी आधार कार्ड हे काढलं, प्रत्येकाने आधार कार्ड. तर त्यावेळेस 2014ला मी आधार कार्डचा कॅम्प चालू केला रामकृष्ण मोरेला. तब्बल 6 महिने होतं. तिथं 1.5 लाख लोकांना आधार कार्ड काढून दिलं आणि एकदम सिस्टीममध्ये 10 मुलं व्यवस्थित प्रत्येकाला टोकन जाणं. तर हे काम करत असताना ती लोक पण त्यांचे जे काही परिचित लोक हितले त्यांना सांगायचे बाबा शीतल शिंदेला मदत करा म्हणून. आणि आजही लोक भेटले ना तर ते सांगतात की त्यावेळेस आम्ही तुमच्याकडे आधार कार्ड काढून घेतलं होतं, रेशन कार्डचं काम करून घेतलं होतं. तर हे थोडंसं मोठ्या प्रमाणात केलं गेल्यामुळं मला ही तिसरी निवडणूक एवढी काय मोठी वाटली नाही. तिसऱ्या निवडणुकीतलं वैशिष्ट्य म्हणजे तुमचं जे पॅनल होतं ते एक फार वैशिष्ट्यपूर्ण, सगळ्या शहराचं लक्ष त्याकडे लागलं होतं. एकतर मंदार देशपांडेंसारखा अगदी नवखा प्रयोग त्या ठिकाणी झाला की ज्यांचं कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही अशा व्यक्तीला तिथं उमेदवारी देण्यात आली. दुसऱ्या एक महिला भगिनी होत्या की ज्या त्या देखील नवीनच होत्या आणि एक वेगळ्या पार्श्वभूमीतून आल्या होत्या. तर त्याविषयी तुम्ही काय, कसं हे सगळं मॅनेज केलं की त्यांनाही बरोबर घेऊन जायचं होतं तुम्हाला, सगळ्यात सिनियर तुम्हीच होतात. हो. 2017ला पण असंच होतं. 2 जण जुने होतो आणि 2 जण नवीन आलतो. त्यावेळेस पण माझ्याबरोबर जयश्री गावडे होते आणि मी होतो. त्याच्यानंतर शैलेश मोरे म्हणून हा नवखाच आला होता उमेदवार आणि कोमल मेवानी ही पण नवखीच उमेदवार आली होती. तर त्यावेळेस पण आम्ही सर्व एकत्र घेऊन काम करून 4चा पॅनल निवडून आलो. ह्यावेळेस पण तसंच होतं. 2 जण नवीन होते आणि 2 जण जुने होते.
तर त्याच्यामध्ये आम्ही सगळे एकत्रितरित्या हे केलं आणि खऱ्या अर्थाने तिथं भाजपला मानणारा एक वर्ग आहे. तर तो कधी बरोबरच असतो चांगल्या कामांच्या बरोबर. त्यामुळं त्याची एक साथ होती. खंत एकच वाटते की आमचं ह्यावेळेस पॅनल पूर्ण आलं नाही. कारण एक सीट आमचं फक्त 21 21 मतांनी मतांनी हे झालं, पराभूत झालं. जयश्रीताईंचं. तर तेवढं ती एक खंत वाटते कारण त्या पण अनुभवी होत्या खूप हम्म. आणि त्यांची पण माझ्या मते 4थी टर्म होती. हो. कारण पूर्वी त्या 2 वेळा काँग्रेसमध्ये निवडून आल्यात आणि 2दा भाजपमध्ये निवडणूक लढवलेली. तर त्या पण अनुभवी होत्या. पण ते 21 मतांनी झालं त्याचं आमचं चिंतन चालू आहे. पण खरा आनंद ह्याच्यात होतो की सेवावस्तीमध्ये राहणारा मनुष्य, आता जे आमच्या मधुरा नेताजी शिंदे जे आहेत ते सेवावस्तीत राहतात स्वतः. कुठलाही उमेदवार सेवावस्तीत राहत नाही आणि तिथं राहतोय आणि त्या उमेदवाराला आपल्या भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली आणि त्या भगिनींना, माझ्या वहिनींना निवडून आणलं. ह्याच्यात खूप आनंद आहे. हे एकदम म्हणजे शुल्क खर्च एवढं 2-4 लाख रुपये पण करू शकत नाही, त्यांची आर्थिक परिस्थिती आहे. पण भाजपच्या मतदारांनी, भाजपला मानणाऱ्या लोकांनी तर त्यांना निवडून आणलं तर त्याच्यात खरा आनंद वाटतो. आणि ही भाजपची किमया आहे. ही काम करणाऱ्या माणसाला कधी म्हणजे डावललं जात नाही. त्याला संधी दिली जाते आणि त्याच्या संधीचं सोनं करणं ते आपल्या हातात असतं, तर ते त्यांचं झालेलं आहे. म्हणजे ही भाजपची खरी ताकद आहे तिथली. आता ही तिसऱ्यांदा तुम्ही निवडून आलेला आहात. आता महापौर निवडणूक तोंडावर आहे. महापौर निवडणुकीला यावेळेला सुदैवाने खुल्या प्रवर्गासाठी यावेळेला महापौरपद आलेलं आहे आणि जी काही शहरात चर्चेत नावं आहेत त्यामध्ये तुमचं नाव आघाडीवर आहे. बरोबर. तर कसं पाहता या संधीकडे तुम्ही? नाव आघाडीवरती आहे. वरिष्ठ संधी देतील. कारण ह्याच्या आधी 2 टर्म झाल्या मी कुठलंही मोठं पद घेतलेलं नाही आहे आणि मोठं पद घेतलं नाही म्हणजे काम करण्याची मोठी संधी भेटली नाही. आता त्यांनी जर माझ्यातलं काय ओळखलं तर शहर पातळीवरती काम करण्यासाठी संधी अवश्य देतील. आता हे नाव बी येतं आहे जे, मीही कुठं इच्छुक झालेलो नाही किंवा कुठं जाऊन म्हटलेलं नाही की मला महापौरपद द्या. परंतु तुमच्यासारखे मान्यवर आहेत, पत्रकार बंधू भगिनी आहेत, मतदार आहेत आणि आमचे काही वरिष्ठ नेते आहेत, तर त्यांनी सांगितले की बाबा ह्या पदाचे योग्य आहे उमेदवार. त्यामुळं आज नाव चर्चेत आहे. बाकी पक्षश्रेष्ठी जे ठरवतील, जी जबाबदारी देतील ती कुठली असू दे ती करायला, कारण आम्ही भाजपचे आहोत, भाजपमध्ये राहणार आहोत आणि भाजपमध्येच असणार आहेत. कारण आमचा जन्मच भाजपसाठी झाला आहे. कारण आम्ही ते ब्रीद आमच्या मनात पूर्ण ठाम मानून घेतलेले आहे. प्रथम राष्ट्र, मग पक्ष, मग स्वतः. मग स्वतः कधीही असू द्या. पण आता पक्ष राष्ट्रासाठीच काम करायचे. अहो पण राजकारणात तर म्हणतात अभी नाही तो कभी नाही. ते थोडे लोकांसाठी असतं. आमचं तसं नाही आहे. जेव्हा पण आहे तेव्हा आहे, टेन्शन नाही आहे. आणि राजकारणातच मी आलो ॲक्च्युली, हे सांगायचं राहून गेलं की मी जे सोशल वर्क करायचो ना, तर त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी आलो. की जास्त प्रमाणात लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे, जास्त कॉन्टॅक्ट झाले पाहिजे आणि जास्त सेवा झाली पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून आलतो. पण राजकारणात हा समजूतदारपणा, हा कमकुवतपणा मानला जातो एखादं पद मिळवण्याच्या दृष्टीने. नाही, तसं मला वाटत नाही. संयम बाळगणं पण सर्वात महत्त्वाचं असतं. आता ज्यावेळेस प्रथम 2च खासदार होते अटल जनते, त्यावेळेस सगळे चिडवायचे. पण त्यांनी ते उद्रेक केला नाही त्या गोष्टीचा. 2 खासदार झाले म्हणून काही बोलले नाही. संयम बाळगला आणि आज बघा एवढी मोठी सत्ता आहे आणि भारताला महासत्तेकडे नेणारा भाजपच पक्ष आहे. आज एवढं मोठं नेतृत्व लाभलेलं आहे नरेंद्र मोदीजींसारखं. त्यात महाराष्ट्र 1 नंबर अव्वल आहे आणि तो केंद्राच्या साथीला आहे. देवेंद्र भाऊ फडणवीस आपले एकदम रात्रंदिवस काम करतात आहे. नरेंद्र मोदीजी काम करतात. तर हे जी शिकवण आहे आम्हाला संघातून, भारतीय जनता पार्टीतून आलेली आणि संघटनेतून आलेली आहे. हा काय राष्ट्रीय लेवलचा पक्ष आहे, स्थानिक नाही आहे. त्यामुळं हे वरनं जे काय आमची अभ्यासिका होती, आम्हाला अभ्यास दिला जातो, त्या माध्यमातून होतात. थोडेफार असतात गिणेचुणे की ते अभ्यास करत नाही, लास्ट बेंचर म्हणू आपण त्यांना. ते अभ्यास करत नाही त्यामुळं ते असं बोलतात अभी नहीं तो कभी नहीं. पण जे आपले रेग्युलर आहेत ते म्हणतात कधी पण आहे तर आपण आहे. तुमच्या विचारांवर आणि पक्षावर पूर्ण विश्वास आहे. पूर्ण विश्वास आहे. 100%. आता जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीत तुम्हाला संधी मिळो न मिळो, तुम्ही आत्ता जाहीर केलं की पक्षाबरोबरच तुम्ही आहात, राहणार आणि पक्षावर पूर्ण विश्वास आहे. जसं लोकसभेच्या वेळेला 2 जागा तुम्ही उदाहरण दिलं, त्यामुळे जसं तेव्हा जे होते त्यांना पक्षाने
जेव्हा सत्ता आली तेव्हा त्याची जाणीव ठेवली, तशी याही वेळेला तुमची जाणीव पक्ष ठेवेल ठेवतील. असं आशा करायला हरकत नाही. आत्ता पण हे जे इलेक्शन झालं, आत्ता पण संधी पक्षानेच दिली मला. कारण मला उमेदवारी मिळू नये म्हणून बरेच जण रोखत होते की तिसरा टाईम आहे. बरं, उमेदवारी मिळाल्यानंतर पण बरेच जण रोखत होते, मतदारांना काय आमिष देऊन किंवा मतदारांना सांगत होते काय नका करू काम. पण पक्षाने पूर्ण विश्वास ठेवला, पॅनलची पूर्ण जबाबदारी दिली आणि हे पक्ष संघटनेची लोक विचार करत असतात. ते जरी मुंबई बसलेले असतील तरी त्यांचा इकडचा अभ्यास असतो. कारण माझी उमेदवारी ॲक्च्युली बघितलं तर नव्हतीच, म्हणजे शेवटच्या क्षणाला मलाच दिली गेली. पण ते दिली गेली म्हणजे पूर्वीपासून द्यायची होती म्हणूनच दिली गेली. काय मी काय कुठून ओढून आणली नाही किंवा कुठला जॅकपॉट लावला नाही. फक्त एक कामाच्या जोरावरती आणि संघटनेशी असलेलं नातं, या नात्यावरतीच मला उमेदवारी दिलेली. त्यामुळं माझा पूर्ण विश्वास आहे संघटनेवरती. आमचे पक्षाध्यक्ष पण खूप विचार करून करणारे आहेत, शहरातले पण. आणि महाराष्ट्राचे जे अध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण साहेब, ते पण प्रॅक्टिकल सगळं बघतात. ते म्हणजे अशा कुठल्या खोट्या गोष्टींना किंवा कुणी काय असं कानात सांगितलं त्या गोष्टींना ऐकून कधीच काय करत नाही. आणि ते ग्राउंडचा रिपोर्ट घेतात आणि ग्राउंडचा अभ्यास बघतात. आणि कार्यकर्त्याला काय म्हणतात ना आता, कोळशाच्या खाणीत हिरा शोधायची, तर ती त्यांच्याकडे तशी भूमिका आहे की ते शोधतात की हा कार्यकर्ता खरंच पक्षाचा आहे. तर त्यामुळं मला पूर्ण विश्वास आहे माझ्या संघटनेवरती, वरच्या नेतृत्वावरती, की ते मला योग्य ती संधी देतील. ही जी मतदारसंघांची आपल्याकडे रचना आहे त्याच्यानुसार पिंपरी हा जो आहे तिथे राष्ट्रवादीचा आमदार आहे. महायुती म्हणून जरी आले असले तरी राष्ट्रवादीचा आमदार आहे. चिंचवडला पूर्वी लक्ष्मण भाऊ होते, आता शंकर भाऊ आहेत. भोसरीला महेश दादा आहेत. तसं पिंपरीला ताकद देण्याच्या दृष्टीने पक्ष काही करेल असं वाटतंय? पिंपरीला ऑलरेडी ताकद आहेच. आता महायुतीचा उमेदवार असल्यामुळं ते लोकमतातून निवडून आलेले आहेत. परंतु आता पिंपरीमध्ये अमितजी गोरके आहेत विधान परिषदेवरती, उमाताई खापरे आहेत. आणि पिंपरीसाठी विशेष ताकद काय, तर बाजूला दोन्ही आमदार पण भाजपचेच आहेत, शंकरभाऊ पण आणि महेशदादा पण. आणि पिंपरी चिंचवड शहराची ओळखच पहिली पिंपरीपासून होती. त्यामुळं ताकदी आमच्याकडे भरपूर आहेत आता, आणि चारही जणं ताकद देतील. पण त्या ताकदीचा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी कसा उपयोग करून घेतला पाहिजे, त्याचं काय चीज केलं पाहिजे. आणि स्वतःही त्याच्यामध्ये नुसतं ताकद आहे, आमदार आपल्या पाठीशी आहेत म्हणून आपण लोकांमध्ये जाणार नाही आणि कामं करणार नाही तर त्याचा फायदा होत नाही. तर हे कार्यकर्त्यांनी थोडंसं अभ्यासून त्या पद्धतीने कामं केलं तर साहजिकच आहे की पिंपरीमध्ये पुढं भाजपशिवाय पर्याय नसणारच आहे कुठला. आज पण आमचे 13 नगरसेवक निवडून आलेले आहेत पिंपरीमध्ये. आणि नागरी वस्तीचा सेवावस्तीचा भाग जास्त आहे, त्यामुळं थोडंफार हे होतं. पण तरी पण सेवावस्तीत काम करणारे उमेदवार पण निवडून आलेत आज. आता शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो, ते म्हणजे ही तुमची तिसरी टर्म आहे ॲज अ नगरसेवक. तुम्ही आता सिनियर अनुभवी नगरसेवक आहात. आता महापौर पदाचे प्रबळ दावेदार आहात. तर आता तुमचं शहराच्या दृष्टीने विजन काय? शहर आपलं एक नंबरवर असणं गरजेचं आहे महाराष्ट्रात. कारण आशिया खंडातली आपली महानगरपालिका एक नंबरलाच होती पहिल्यापासून. ठीक आहे, आता फायनान्शियली काय कमी जास्त असेल पण डेव्हलपमेंट एवढ्या झालेल्या आहेत. तर त्या दृष्टिकोनातून सुरक्षा आणि डेव्हलपमेंट होती आहे, तर निसर्गाचं जतन होणं गरजेचं आहे. डेव्हलपमेंट करायची म्हणून निसर्गाचं जतन नको हा नाही. तर ह्याचं कुठं एकत्रीकरण करून व्यवस्थित करता येईल. आणि दुसरी गोष्ट आपल्या महिला वर्गाची सुरक्षा. आणि पिंपरी चिंचवडमधला जो पण नागरिक आहे इथं वास्तव्यास येतो, कामानिमित्त येतो, तर त्याची सुरक्षा हे महत्त्वाचं आहे. आणि वाहतूक मुक्त जेवढं करता येईल, वाहतूक कमी. आणि आता येणाऱ्या काळामध्ये तुमचं इलेक्ट्रिक व्हेकल्स असतील, त्याच्यानंतर परत ज्या काय शहरातल्या मोठ्या मोठ्या सोसायट्याज आहेत, तर नैसर्गिक जे आपल्याला हे आहे प्रवाह मिळतो, जसं सोलरचं आपण लावून सोलरच्या माध्यमातून सौर ऊर्जा निर्माण करून विद्युतचं आपण जरासं बचत करू शकतो. परत निसर्गातून जे पाऊस पाणी पडतो तर त्याची कसं ठेवण करता येईल. कारण आज बघा एक वेळचंच पाणी भेटलं जाते. पण आत्ता आपल्याकडं धरण तर एकच आहे. आत्ता देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महेशदादांच्या माध्यमातून भामा आसखेड आणि आंध्रा धरणातून पाणी आले म्हणून आपल्याला एक वेळचं भेटते. ते जर नसतं आलं तर आपल्याला 2-3 दिवसावर पाणी भेटलं असतं. तर ती योजना केली, विचार केला म्हणून ते आज एक वेळचं पाणी आपल्याला वन डे तरी भेटते. भविष्यामध्ये
टाटा डॅम जो आहे मुळशीतला, मुळशी. तर तिकडून पण पाणी आणायचं चाललंय, कारण ह्या साईडला वाकड, हिंजवडी ह्या तसा भागात तो भाग आता मोठ्या प्रमाणात भरपूर वाढला वाढत चाललेलं आहे. तर तिकडून जर पाणी आपल्याला आलं तर ते एक होईल. तर असे मोठे 1-2 प्रकल्प करून की बाबा शहरावरती जो लोकांचा भार पडतोय तर त्यांची व्यवस्था करणं हा दृष्टिकोन आहे. आणि निसर्गाचं जेवढं जास्तीत जास्त जतन करू तेवढं भविष्यात फायद्याचं आहे. कारण हे कृत्रिम वस्तू ज्या आहेत, गाडी घोडं, हे आपण वापरू, त्याच्याने जास्त अपव्ययच वाढणार आहे. तर नैसर्गिक गोष्टींकडं भर देण्याचा माझा एक मानस आहे तो. आणि अजून बऱ्याच संकल्पना आहेत. काही संकल्पना कुठला पदभार आल्यानंतर करू शकतो, तर त्यावेळेस त्या करूयात. तर हे होते शीतल उर्फ विजय शिंदे, ज्यांनी नुकतीच हायट्रिक पूर्ण केलेली आहे. पक्षाच्या अत्यंत पडत्या काळापासून ते पक्षाबरोबर आहेत. अगदी प्रतिभाताई लोखंडे यांच्या निवडणुकीपासून ज्यांनी काम केलेलं आहे पक्षासाठी, आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता प्रचंड मोठं बहुमत मिळालं आहे त्यामध्येही ते आहेत. आता पक्ष त्यांच्या या कार्याची कितपत दखल घेतो आहे आणि त्यांना यावेळेला तरी न्याय देतो आहे का, हे लवकरच कळणार आहे. आज विजयजी, आपण या ठिकाणी आलात, आमच्याशी आपले विचार शेअर केलेत, आपले अनुभव शेअर केलेत, त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.